चला कुठेतरी बाहेर फिरून येऊया म्हणून आम्हाला कुठे आणले बघा. तर अगोदर हे तुम्ही घरे बघा की आत्ता पण ही अशी घरे आहेत. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर शंभूच्या पप्पांना आज सुट्टी होती, तर हे बोलले की चला आज आपण कुठेतरी बाहेर फिरून येऊयात. तर ही स्कूल बघा अगोदर. आणि बाहेर म्हणजे कुठे आलो होतो आम्ही, सिटीच्या बाहेर आलो होतो. तर खूप लांब आलो होतो, 30-40 किलोमीटर आलो होतो. तर इकडे बघा काय आहे, इकडे आहेत फार्मा कंपनी. आणि तेच आम्हाला दाखवायला हे आणले होते की इकडे भरपूर साऱ्या फार्मा कंपनी आहेत. तर फार्मा कंपनी कशा असतात ते तुम्हाला बघायचं का म्हणून इकडे आणले त्यांनी आम्हाला. आणि घरी काही सांगितलं नव्हतं की आम्ही इकडे चाललो म्हणून. तर त्यांनी असंच आम्हाला घेऊन आले इकडे. त्या तिकडे भरपूर साऱ्या फार्मा कंपनी आहेत. आणि फार्मा कंपनी शक्यतो सिटीच्या बाहेरच असतात. सिटीमध्ये कमी असतात, एका दुसरी असते, पण सगळ्या बाहेरच असतात कंपन्या. नगरमध्ये फक्त एक होती सन फार्मा, ती फक्त सिटीमध्येच होती. बाकी अशा कंपन्या सगळ्या बाहेरच असतात. आणि आज ऊन पडलं होतं मस्त, त्याच्यामुळे आज बाहेर फिरायला निघालो होतो आम्ही. आणि खूप म्हणजे पावसाळ्यामध्ये कसं सगळीकडे हिरवं हिरवं मस्त वाटतं. आणि माझं बाळ पुढे बसलं होतं, त्याला वाटलं की आम्ही बाहेर निघालोत म्हणजे आता डीमार्टलाच निघालोत की काय. म्हणून त्याचं एकच चाललं होतं की मला डीमार्टला जायचं आहे. आणि डीमार्ट काय येत नाही असं त्याचं चाललं होतं. पण त्याला कसं तर समजवलं की आम्ही बाहेर आलोत म्हणून. आणि ही बघा, ही फार्मा कंपनीचीच बस आहे. तर इथं भरपूर साऱ्या कंपन्या आहेत, तर त्यांच्याच बससारखं चालल्या गेलेल्या असतात. तर आम्ही ना सेकंड शिफ्ट असते ना दुपारची, तर त्या टायमिंगमध्ये आलो होतो, त्याच्यामुळे हे गाड्या आम्हाला समोर दिसल्या. पण बसचं काय असतं, बससारखं येणार राहणार त्यांचं काम चालूच असतं बसवाल्यांचं, सोडायला न्यायला. तर इथे बघू शकता तुम्ही, इथे मध्ये पण दिसतात, काय एवढं काही क्लिअर दिसत नाहीत तुम्हाला. आणि असे काही असे रोड टच पण आहेत कंपन्या. काही मध्ये आहेत, काही बाहेर आहेत. आणि हे बघा तुम्हाला असं जवळून दाखवते, ही एक जवळ होती कंपनी रोड टच. तर या कंपनीमध्ये ना माझ्या मैत्रिणीचे मिस्टर आहेत, इथेच असतात ते. मी तिला घरी गेल्यानंतर बोलले की आम्ही तुमच्या कंपनीत गेलो होतो. हे आम्ही लाईफ सायन्स कंपनी आहे. तर इथे थोडंसं पुढं गेलो ना आम्ही, तर पुढे ना रस्त्याचं काम चालू होतं, त्याच्यामुळे पुढे जास्त काही गेलो नाही आम्ही. मग नंतर गाडी वगैरे फसेल त्याच्यामुळे, आणि वन वे चालू होता. त्याच्यामुळे मग किती वेळ थांबणार, आम्ही एकाच ठिकाणी थांबावं लागत होतं. त्याच्यामुळे आम्ही रिटर्न आलो तिथून, जास्त वेळ काही नाही थांबलो. हे बघा इथे पण, ही पण तुम्हाला दिसते ना, तर ती कंपनीच आहे. तर मला वाटतं ही फार्मा नाही, दुसरीच काहीतरी कंपनी आहे काही की. आणि नंतर रिटर्न आल्यानंतर मी तुम्हाला घरं दाखवते. जाताना काही मी घरांचं शूट नव्हतं घेतलं. आणि हे बघा घरं, मला ना असं वाटलं की आम्ही गावाकडंच आलोत की काय. कारण खूप म्हणजे असं निसर्ग मस्त वाटत होतं. पण घरं थोडीशी मला वेगळीच वाटली इकडची. की बघा ना, आत्ता अशी एवढी घरं नाही आहेत, पण हे थोडंसं वेगळंच वाटलं. आणि इथं ना गाडी हळूच घेतली आम्ही, आणि बघत होतो की ते कोणी राहत नाही का म्हणून, हे असं घर आहे. पण तिथे सामान वगैरे होतं, तिथं लोक राहतात. आणि हिरवळ बघून तर खरंच खूप छान वाटत होतं. आणि मग आता असं रिटर्न तर आलो होतो, आणि आता लगेच घरी कसं जायचं, आता बाहेर फिरायला म्हणून तर निघालो होतो, नाही अर्ध्या रस्त्यातूनच वापस कसं जायचं. म्हणून इथे एक कॅनल होतं, त्या कॅनलवरतीच थांबलो आम्ही थोडा वेळ. आणि माझ्या बाळाचं चाललं होतं की कॅनलमध्ये पाणी आहे, तर मी फिशिंग करणार म्हणे. आणि म्हणून दगड टाकत होता तो, आणि त्याचा दगड काही तिथपर्यंत पोहोचत नव्हता, कारण पाणी जास्त नव्हतं, पाणी थोडंसंच होतं. आणि मी आता असं वरी पोज देऊन थांबले होते, मला फोटो काढायचे होते. जास्त पाणी नव्हतं त्याच्यामुळे मी थोडंसं उभं राहिले वरती. जास्त पाणी असतं तर मी वरती उभे राहिले नसते. आणि आपण कुठेही गेलो ना तर फोटो सेशन तर आपलं होतंच. आणि हिरवळ हिरवळ दिसली ना पावसाळ्यात, तर मग काय फोटो होतात, बंदी होतातच. आणि इथं असे मी बरेचसे फोटो क्लिक केले, जसे आम्हाला जमतात तसे, जसे येतात तसे, जशी पोस्ट द्यायची तशी. आणि माझं बाळांना कधी फोटो काढू देत नाही. त्याला म्हटलं मी इथे व्हिडिओ काढते मी तुझा, तर नको म्हणे, मी हळूहळू चालतो आणि मागून बस गाडी वगैरे येईल म्हणून. पण इथे मध्ये होतो आम्ही, गाडी वगैरे येत नव्हती, पण तो घाबरतो. आणि बराच वेळ थांबलो आम्ही, आणि नंतर निघालो. किती वेळ थांबणार तरी आम्ही तिथे, तिथे कोणीच नव्हतं. आणि मग थोडंसं बोर वाटलं म्हणून निघालो आम्ही. आणि याला आता मागे घेऊन बसले होते मी, कारण पुढे तो काहीही करतो, मग FM चालू करतो, नंतर AC चालू करतो, त्याच्यामुळे त्याला मागेच घेऊन बसले. कारण आम्हाला मागेच परवडतं, पुढे नाही परवडत, कारण तो काहीही करतो. आणि मग नंतर काय फिरलो. आणि मग यांना भूक लागली होती, आणि सकाळी नाश्ता वगैरे करून आलो होतो, पण लांब आलो होतो त्याच्यामुळे आता काही घेऊन पार आलो नव्हतो सोबत आम्ही. मग हे बोलले की आता भूक लागली तर आपण बाहेरच काहीतरी खाऊयात, पण हॉटेल शोधत होतो आम्ही.
तर थोडं पुढं गेल्यानंतर हॉटेल भेटलं आम्हाला एक, छान होतं. तर इथे थांबलो आम्ही हॉटेलमध्ये ह्या. पण आम्ही कुठेही जावा, हे आमचं छोटं डी-मार्ट असतंच. म्हणजे अशा हॉटेलमध्ये ना ते सामान वगैरे ठेवतात ना, ते असतंच. खेळणी वगैरे त्यांची असते ना, छोटं दुकान त्यांचं ते असतं. आणि हे सकाळपासून मागे लागला होता की डी-मार्टला जायचं म्हणून, आणि ह्याला हे आल्याला इथे दिसले तर तो काय खुश. आणि मग जेवण करेपर्यंत तो काहीच बोलत नाही, जेवण झाल्यानंतर मागे लागतो. तर इथे ना आम्हाला गेल्या गेल्या अगोदर आईस्क्रीम लागते. आम्ही कुठेही जावा, आम्हाला आईस्क्रीम पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि हा बघा आईस्क्रीम घेऊन बसला, आणि 2-2 आईस्क्रीम घेतल्यात. आणि आम्हाला दोघांना पण ना घरी आईस्क्रीम खाऊ देत नाही तो आणल्यावर. आणि इथं माझ्या मागे लागलं होतं की आईस्क्रीम खूप छान आहे, तू खाऊन घे, जेवणाच्या अगोदर तू आईस्क्रीम खाऊन घे. त्या पप्पाला पण दिली आणि मला पण दिली, म्हणे छान आहे खाऊन घे म्हणून. तर खरंच छान होती. आणि आईस्क्रीम वगैरे खाल्ली, आणि मग नंतर काय जेवण आलं आमचं. तर इकडे ना असं आपल्यासारखी तंदूर रोटी तांदळाची नसते, तर चपातीच असते, आणि त्यालाच तंदूर म्हणून खावं लागतं. तर चला असो जे आहे ते आहे. भुका लागल्या होत्या आम्हाला, आणि जेवण वगैरे केलं पोट भरून इथेच. जेवण वगैरे केल्यानंतर मग निघताना काय असतं शंभूचं, तर आपलं ठरलेलं आहे की काही ना काही खेळणी घ्यायची, कारण त्याचा हट्ट होता की सकाळपासून मला काही ना काही घ्यायचं आहे डी-मार्टला चला म्हणून. तर म्हटलं आता तो गाडीमध्ये बसल्यावर पण मागे लागेल, म्हणून त्याला इथेच एक बॉल घेतला. तो छान होता, त्याच्यामध्ये लाईट वगैरे फिश वगैरे होते. तर त्याच्या नादी लागला तो, आणि मग काही नंतर रडला नाही तो. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.